आज मी तुमच्यासोबत मटणाची एक खास युनिक पद्धतीने रेसिपी शेअर करते। हे मटण मी फक्त सुक्या मसाल्यामध्ये बनवले आहे। तर याला सगळ्यात आधी मॅरिनेट करून घेतले। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, एक बारीक चिरलेला कांदा, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मटण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। मटण मी इथे 1 किलोच्या प्रमाणात घेतलेले आहे। अद्रक लसूणची पेस्ट पण याच्यात मी टाकून मटण व्यवस्थित मिक्स करून 20 मिनिटासाठी मॅरिनेट करणार आहे। नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। हे मटण इतके चवदार होते की एकदा जर तुम्ही बनवाल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवून खाल। आता 20 मिनिटांनंतर आपण मटण शिजवायला घेऊया। तर यासाठी मी गॅसवर ठेवले आहे कुकर आणि त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकून घेतले। तेल हलकेसे गरम झाले की याच्यामध्ये मी काही खडे मसाले टाकणार आहे। यात मी घेतले आहे लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि जिरे। हे खडे मसाले चांगले खमंग असे तेलामध्ये परतून घ्यायचे। सगळ्यात आधी याच्यामध्ये टाकायचे आहेत 2-3 तेजपत्त्याची पाने। तेलामध्ये आपण सर्वात आधी जो पदार्थ टाकतो त्याची चव भाजीला खूप छान येते। तर तेजपत्त्याची चव ही खूप अप्रतिम असते। आता बाकीचे उरलेले सर्व खडे मसाले याच्यामध्ये मी टाकून खमंग तळून घेतले। आता या स्टेपला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो पण छान तेलामध्ये परतून घेतला। आता जवळजवळ 20 मिनिटं होत आले आहेत आणि मटण पण आपलं छान मुरलेलं असेल तर ते मी यामध्ये टाकून घेणार आहे। मटण टाकल्यानंतर मटण छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं त्याला एक उग्र वास असतो, त्यामुळे आपल्याला ते पाणी इथे आटवून घ्यायचं आहे। हे पाणी आटायला जवळजवळ 5 ते 7 मिनिटं लागतात। तर लगेच याच्यात पाणी टाकून कुकरला शिट्ट्या लावून मटण न शिजवता याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते आपल्याला इथे आटवून घ्यायचं। तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल याच्यातलं पूर्ण पाण्याचं प्रमाण आहे ते निघून गेलं आहे। मटण छान सुक्क झालंय। आता याच्यामध्ये मी जवळजवळ 1.5 ग्लास पाणी टाकून मटण शिजवून घेणार आहे। मटण शिजवण्याची ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमचे मटण एकदम चवदार होईल आणि खाणारे बोटं चाटून पुसून खातील। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकला। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता मी कुकरला झाकण लावून जवळजवळ 4 ते शिट्ट्या काढून घेणार आहे। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी अजून टाकून घेते। A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला फॉलो करा। जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। आता मी मटणाची खास चव वाढवण्यासाठी काही सुके मसाले घेतले आहेत। ते कोणते घेतले आहेत आणि किती प्रमाणात घेतले आहेत याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेली आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी कुठल्याच प्रकारचा ओला मसाला न घेता फक्त सुके मसाले घेतलेत आणि या मसाल्यामध्ये मी 2 चमचे धने, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6 काळी मिरी, 5-6 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 5 हिरवी इलायची आणि 2 चक्री फूल घेतले, एक मोठा कांदा वाळवून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच अद्रकचा तुकडा, एक खोबऱ्याचा तुकडा बारीक कट करून घेतलाय। तर आपल्या मटणाचा सिक्रेट मसाला इथे मी सर्व तुम्हाला सांगितलं आहे। आता हे मसाले छान खमंग असे तेलामध्ये तळून घ्यायचे। तर अद्रक लसूणमध्ये थोड्याफार प्रमाणात हलकंसं असं पाण्याचं प्रमाण म्हणजे ओलसरपणा असतो, तर छान ते तेलामध्ये परतून घ्यायचे। अद्रक लसूण तळून झाल्यावर ते मी एका बाजूला करून घेणार आहे आणि इथे मी आता टाकणार आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे। खोबरं पण छान खमंग असं तेलामध्ये तळून घ्यायचे। मसाले तळताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। मसाले खूप जास्त न भाजता अगदी मंद आचेवर मिनिटभर परतून घ्यायचे। आता यानंतर मी यामध्ये टाकणार आहे 2 दालचिनीचे तुकडे, 2 चक्री फूल, काळी मिरी, लवंग, 4-5 लवंगा। आता हा सर्व खडा मसाला मंद आचेवर चांगला खमंग असा तळून घेणार आहे। मटणाची ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला पटकन एक लाईक करून हाईप देखील द्या, कमेंट करा। यानंतर यामध्ये मी आणखीन काही सुके मसाले घातलेले आहेत। यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मटण शिजल्यानंतर एक स्टेप मी इथे फॉलो केली आहे, त्यातने मटणाची चव इतकी चवदार होते, खाणारे पुन्हा पुन्हा मागून खातील इतके छान ही मटण रेसिपी तयार होते। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता बाकी उरलेले मसाले म्हणजे अख्खे धने, सुकलेला कांदा आणि लाल सुक्या मिरच्या या पण याच्यामध्ये टाकून छान खमंग असं परतून घेतलं आणि आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून काही पावडर मसाले टाकलेले आहेत। A1 स्वप्नाज किचनचे बरेच रेसिपीचे व्हिडिओज लोक शेअर करत आहेत, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेअर करण्यासोबत चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। आता सर्व सुके मसाले माझे इथे खमंग असे भाजून झालेले आहेत। आता गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आणि याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकते। याच्यामध्ये मी घेतले आहे 1 चमचा
लाल मिरची, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. तर हे मसाले भाजताना मी गॅसची फ्लेम बंदच ठेवलेली आहे, कारण तवा ऑलरेडी पॅन तापलेला आहे. या गरम तेलातच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे. सुके मसाले अगदी पटकन भाजले जातात, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता सर्व मसाला आपला इथे तयार झालेला आहे. हा मसाला गार करून मी एका मिक्सर जारमध्ये कमीत कमी पाणी घालून बारीक करून घेणार आहे. या पुढची स्टेप म्हणजे आपल्याला मटण इथे डायरेक्ट मसाल्यामध्ये पाणी टाकून न शिजवता मटण आधी फ्राय करून घ्यायचं आहे. मटण फ्राय करताना मी जे जिन्नस वापरलेत आणि ज्या पद्धतीने मटण फ्राय केले त्याने मटणाची चव एकदमच अप्रतिम होते. आता कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून तेल हलकेसे गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये मी मटण मसाला एव्हरेस्टचा टाकून घेतला. तुम्ही कोणताही मटण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मसाला तेलामध्ये छान फ्राय झाला की याच्यामध्ये आपण शिजवलेले मटण टाकायचे आहे. याच्यामध्ये मी पाण्याचे प्रमाण अजिबात घेतलेले नाही, फक्त सुक्कं मटण याच्यामध्ये टाकून मटण चांगलं परतून घ्यायचे. मटण तेलामध्ये जवळजवळ 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकले आहे आणि मटण छान व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटासाठी परतून घ्यायचे. हा मटण रस्सा तुम्ही तांदळाची भाकर, बाजरीची भाकर किंवा पोळीसोबत खूप जास्त चांगले लागते. घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी ही मटण रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता इथे मटण फ्राय तयार झालेले आहे. आता हे मी एका ताटामध्ये काढून गार करायसाठी ठेवणार आहे आणि आता आपण रस्सा बनवायला घेऊया. या स्टेपला इथे मी 1 टोमॅटो आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकून याच्यामध्ये छान सर्व मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. या स्टेपला आता मी बारीक केलेले टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि संपूर्ण मसाला जवळजवळ 10 मिनटासाठी इथे मी शिजवून घेतला आहे. आता मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले मटण टाकायचे. हे टाकल्यानंतर या मसाल्यामध्ये फ्राय केलेले मटण जवळजवळ 10 मिनटं असं सुक्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे, म्हणजे सर्व मसाल्याचा याच्यामध्ये खूप छान फ्लेवर उतरतो. सर्व मसाल्यांची चव ही मटणाच्या पीसमध्ये शोषली जाते आणि पीस पण छान टेस्टी होतात. हे फ्राय केलेलं चिकन थोडं तुम्ही साईडला काढून ठेवलं तर एक साईड प्लेटर म्हणून, म्हणजे जेवणाच्या ताटात जर सुक्कं मटण पण असलं तर ताटाची रिचनेस आहे ती आणखीनच वाढेल आणि जास्त मेहनत न घेता मटणाच्या इथे 2 रेसिपीज आपल्याला खायला मिळतील. आता या स्टेपला मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये पाणी टाकून रस्सा शिजवून घेणार आहे. मटण रस्स्याचा खूप छान सुगंध इथे येतोय. मटण मसाल्यामध्ये छान परतून झाले आहे. आता याच्यात मी थोडं पाणी टाकून घेते आणि पाणी टाकून झाल्यानंतर याच्यात मी साईडला इथे मटणाचे सूप काढून ठेवले होते, ते पण याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि 10 मिनटासाठी सर्व भाजी मी व्यवस्थित शिजवून घेतली. आता तयार आहे आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत मटण रस्सा. ग्रेव्हीला आता छान मस्तपैकी तरण सुटले आहे. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नास किचनच्या 1000 टार्गेट पूर्ण होण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी एक कमेंट देखील नक्की करा. चला तर तयार आहे आपला मस्तपैकी झणझणीत मटण रस्सा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर पुन्हा मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.